बघा, एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 314 पट संख्या काढण्यास सांगितले. एका मुलाने नजरचुकीने 314 ऐवजी 304 पट संख्या काढली. त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त होती, तर मूळ संख्या किती? संख्या शाब्दिक उदाहरणे घटकाशी संबंधित प्रश्न सोडवत असताना हा चुकीचं काम करणारा मुलगा स्वतः आपण असं गृहीत धरायचं. एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 314 पटसंख्या काढण्यास सांगितली. आता एका संख्येची म्हणून इथे एक संख्या, उदाहरणार्थ लेकरांनो, एक संख्या ज्या कोण्या संख्येची 314 पटसंख्या काढण्यास सांगितलं होतं ती एक संख्या आम्ही एक्स समजायचं. आता काय, शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 314 पटसंख्या काढण्यास सांगितलं होतं, म्हणजे बरोबर ऍक्शन काय असायला पाहिजे होती? बरोबर ऍक्शन, त्या मुलांची बरोबर ऍक्शन काय असायला पाहिजे होती? एक संख्या एक्स आणि या संख्येची म्हणून गुणाकाराचं चिन्ह का वापरायचं? चाचीचे हे पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करत असतो. पदावली या प्रकरणामध्ये कंच भागू भेव यामधला च हा शब्द असं सूचित करतो की चाचीचे ही पद सोडत असताना नित्य गुणाकार करा. एक्स समजल्या संख्येची 314 पट संख्या काढायचं सांगितलं होतं. आता लेकरांनो, कुठली संख्या एकटी नसते, छेदस्थानी एक हा असतो. मग ती संख्या असो किंवा पद असो, गोष्टीचा विचार करता दोन अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार अंशांशाचा छेदाछेदाचा, म्हणजे एक्स 3 यांचा गुणाकार 3x छेदस्थानी 14 1 14, अशा पद्धतीची ही प्रोसेस झाली असती. बरोबर ऍक्शन. मात्र त्यानं काय केलं? चुकीची ऍक्शन केली त्या मुलानं. मग आता ही चुकीची ऍक्शन करणारे, उदाहरणार्थ हा मुलगा आपणच, त्यानं काय केलं? त्या संख्येची 314 ऐवजी 304 पट संख्या काढली. म्हणजे यानं कसं काढलं? तर आता x गुणिला 3, 3x छेदस्थानी 4, हे या मुलांना अशा पद्धतीचं केलं. असं केल्यामुळं काय झालं की त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त होती. मग याची मांडणी सूत्रबद्ध कसं करायचं लेकरांनो? हे सूत्रबद्ध करणं जमावं, बाकी काय नाही. सूत्रबद्ध करा म्हणजे त्यानं काय कोणतं काम केलं? चुकीचं काम केलं, याचा अर्थ त्यानं ही अशा पद्धतीची ऍक्शन केली जी की अशा पद्धतीची करायला पाहिजे होती. 3x छेदस्थानी 14 हे असं उलट केल्यामुळं त्यानं काय झालं, किंवा करताना चुकवल्यामुळं काय झालं की उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त होती. हे सराव करा म्हणजे सगळं तुम्हाला सहज साध्य होईल, शक्य होईल, सोपं होईल. लेकरांनो, इथं छेद समान करून वजाबाकी करायची असते. वाटल्यास इथं 14 दुने 28, 4 7 28, छेदाला इथं 7 न गुणून, इथं 2 न गुणून, छेदाला ज्या संख्येनं गुणायचं त्या संख्येनं अंशाला गुणतात. किंवा साधी आणि सोपी गोष्ट, तिरपा गुणाकार करून सुद्धा आम्ही छेद समान करू शकतो. या छेदाने या अंशाला गुणा, 14 3 42 x असा गुणाकार, वजा चिन्ह, 4 गुणिला 3 म्हणजे 4 3 12x हा गुणाकार छेदस्थानी असतो. छेदाछेदाचा गुणाकार अर्थात 14 चूक 56. पुढे चला, हे 150. आता अंशातील ही वजाबाकी, 14 मधून 12 गेले, किती राहिले? हो, 30 राहिले सर. म्हणजे हे 30x छेदस्थानी 56, समोर 150. या 30x ला एकटं करा, 150 कड जाताना हे 56 गुणिला स्वरूपात का मांडायचे? संख्या भागीला असेल तर गुणीला मांडतात परस्पर विरुद्ध बाजूने जाताना, आणि गुणीला असेल तर भागीला, अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडतात. पुढे चला सर. आता हे x एकटे करा, 150 सोबत गुणीला 56. आता हे 30 भागीला नुकतं सांगितल्या गणितीय गुणधर्मानुसार हा भाग कसा गेला? 30 गुणीला 5 150 होतात. आता x बराबर काय आलं तर 5 गुणीला 56. इथपर्यंत आमचं गणित आलं, हे लक्षात ठेवा. इकडे घ्या गणित आले लेकरांनो. x बराबर 5 गुणीला 56 अर्थात 5 6 30, 3 5 5 25 आणि 3 28. x म्हणजे काय? ती संख्या जिला एक संख्या गणितामध्ये वर्णन असं आहे. लक्षात घ्या, ती संख्या किती जी आम्ही x समजली लेकरांनो? 280. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. ओके.
संख्या, शाब्दिक उदाहरणे, संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.